तर मित्रांनो बघू शकता पाठीमागे शेड इथं जो आहे हा 4G बुलेट नेपियर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जो आपण दशरथ घास जी लागवड केलेली होती ते का म्हणजे व्यवस्थित आलेलं नव्हतं. आणि कसं आहे थोडंसं गेल्या उन्हाळ्यामध्ये पाणी वगैरे नसल्यामुळे थोडंसं ते गेलेलं आहे. पण जिथं पाणी पडलं तिथं बघा थोडंसं हिरवं हिरवं आलेलं आहे सध्या. पण हे मोडून टाकायचे आपल्याला. आणि दशरथ घासाची लागवड जी आहे ही लागवड आपल्याला प्रॉपर सुबाबूलच्या बाजूला 3 ते 4 पट्टे म्हणजे कमीत कमी अर्धा ते 1 किलोच्या जवळपास लागवड करायची आपल्याला दशरथ घासाची. बघू शकता पाठीमागे दशरथ घास होता. लागवड पद्धत पण एकदम चांगली होती. तर सर्व नियोजन व्यवस्थित झालेलं होतं. पण ते पाऊस जास्त झाल्यामुळं ते अवघड झाल्या गोष्टी. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या शेळ्या होत्या त्या शेळ्या आता आपण फिरस्ती केलेल्या आहेत. म्हणजे कसं आहे आता सावकाश ही जी शेळ्या आहेत ह्या शेळ्या कसल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यापर्यंत म्हणजे मिरगापर्यंत पूर्ण बंदिस्त करून टाकायच्या आहेत. भरपूर म्हणजे आपण 1 ते 2 मुरघासाच्या बॅगा मागवणार आहोत 2-2 टनाच्या. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कडबा वगैरे गुळी त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर किंवा मीठ गुळ ह्या सगळ्यांचं वरती मारून जो कडबा जो आहे तो व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचा आहे. त्याच्यावरच आपलं पूर्ण बंदिस्त शेळीपालन होणार आहे. कारण आता बघू शकता जर बिल्डरची सुबाबूळ आहे तर त्या सुबाबूळमध्ये शेळ्या सोडल्या आहेत तस तरी खरं तर कापून टाकायचं असते. पण आता फिरस्ती म्हणून डायरेक्ट सोडलेले आहेत ह्यावेळेस. आता संपूर्ण म्हणजे बघा व्यवस्थितची कटिंग करून घ्यायची आहे. अजून 1 ते 2 दिवस जर शेळ्या खाल्ल्या व्यवस्थितची कटिंग करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये रुटर मारून पाणी वगैरे द्यायचं. सुबाबूळ आलेली होती एकदम जबरदस्त. आणि शेळ्या ह्या 2 पाठी बघू शकताय तुम्ही. मस्त नियोजन चालू आहे सध्या. आणि शेळ्या बंदीसुद्धा होत आहेत. आता बघा आता ही शेळी बघू शकता तुम्ही किती तेज आणि कांती आहे बघा. म्हणजे बघा बंदी शेळी पालनामध्ये आता बघू शकता बंदी शेळी पालनामध्ये किती जबरदस्त आहे. आता ही पाट बघू शकता तुम्ही. आणि आपली होंडा आता ही होंडा शेळी बघू शकता किती मोठी आहे. पण बघा आता ही शेळी बघा ही शेळी फिरस्तीमधली आहे मित्रांनो. पण थोडीशी खराब आहे. कारण विशेष संगोपनाचा आहे अशातला काहीच विषय नाही की बाबा फिरस्ती शेळी पालन आहे म्हणजे शेळ्या कायम तंदुरुस्तच राहतील. जर खायला फिरस्तीमध्ये जर खाण्यासाठी जर भरपूर जर चारा नियोजन जर असेल झाडपाला वगैरे असेल तुम्ही खुराक वगैरे घरात आल्याच्या नंतर देत असाल तरच शेळी म्हणजे फिरस्तीमध्ये सुद्धा तंदुरुस्त राहते. अशातला काहीच विषय नाही की दिवसभर तुम्ही फापलत हिंडले आणि तुमच्या शेळ्यांना काही जर चारायला जर नाही जर भेटलं तर शेळ्या ऑटोमॅटिक खराब होतात. विषय शेवटी नियोजनाचा आहे. आणि त्याच्या उलट जर तुम्ही जर बंदिस्त शेळी पालनामध्ये असं समजा भरपूर सुबाबूसारखे तिकडं आपलं मक्का आहे 4G बुलेट नेपियर आहे रेड नेपियर आहे मेथी घास आहे इकडं आपले मक्काचे वगैरे हे आहेत. मग असं जर नियोजन जर तुम्ही जर केलं तर बंदिस्तमध्ये सुद्धा जबरदस्त रिझल्ट भेटत असतो मित्रांनो. बघू शकता तुम्ही हे आहे बिल्डर सुबाबूळ. आता कसं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आता व्यवस्थित एकदा आता शेळ्या वगैरे 2-4 दिवसांनी खाऊ घालायच्या याच्यामध्ये. आणि संपूर्ण जे समजा आता बघू शकता इकडे संपूर्ण खाल्लेले आहेत. संपूर्ण खाल्लेले आहेत हे खोचाटे संपूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायचे. आतमधून व्यवस्थित रुटर वगैरे मारून घेऊन सऱ्या वगैरे सोडून पाणी वगैरे सोडून द्यायचं. जेणेकरून बघा तुम्हाला सांगतो मिरगाच्या वेळेस म्हणजे मेच्या एंडिंगला मिरगाच्या टायमाला जूनच्या स्टार्टिंगला मस्तपैकी जबरदस्त अशी कापणी यावी. त्या पण सुबाबूळची कापणी ह्या पण सुबाबूळची कापणी 1 नंबर. आणि तुझं गवत जे आहे 4G बुलेट सध्याची जी कापणी चालू आहे पहिली कापणी त्याची दुसरी कापणी सुद्धा एकत्र यायला पाहिजे. जेणेकरून ज्या वेळेस आपण शेळ्या बंदिस्त करू त्याच्यानंतर आपल्या चाराचं म्हणजे कमतरता व्हायला नको. आणि येत्या पुढच्या महिन्यामध्ये आता गव्हाणी वगैरे आपण बनवून घेणार आहोत. आता गव्हाणी वगैरे बनल्या एवढ्या शेळ्या आहेत जबरदस्त बोकड वगैरे लागवड करायची ह्यावेळेस आपल्याला. म्हणजे बोकड तर होंडाच आणायचं आहे पण बघू काय होतंय कोणतं आणायचं काय नाही. त्याच्यामुळे काही ताण घ्यायची गरज नाही. पण काही करून पावसाळ्यापर्यंत शेळ्या ज्या आहेत बंदिस्त करायच्या आहेत. बघू शकता सध्या शेळ्या आणि जास्त काहीच नाही लय झालं एक अर्धा तास फिरवतोय आपण शेळ्या. तिकडची गावाची वगैरे रानं मोकळी झालेली आहेत. हे घरचंच आहे आपलं मस्तपैकी सध्याला नियोजन चालू आहे अशा पद्धतीनं. आणि इकडे बघू शकता जो कडबा जो आहे विकत सुद्धा 200 कडबा घ्यायचा आहे. आणि घरचा पण भरपूर निघत असतो कडबा. बघू शकता तुम्ही हे पिवळ्याचा कडबा आहे. आता आमच्याकडे ह्याला पिवळा वगैरे म्हणतात. तिकडं चालू आहे हरभरा हे पिवळ्याचं कडबा तिकडं ज्वारी वगैरे आहे वरी हरभरा वगैरे. म्हणजे वैरण तर आपली घरची असते प्रत्येक वेळेस भरपूर. म्हणजे व्यवस्थित कमीत कमी 2 ते 3 टन जो आपली मुरघासाची जी बॅग असते ती व्यवस्थित भरून आपल्याला पॅक करून ठेवायची आहे पावसाळ्यासाठी. जेणेकरून पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस झडतीचा पाऊस जे काय आपण म्हणत असतो किंवा पुकाचा पाऊस महिना 1.5 महिना नुसतं बिरबिर लागू असते त्यावेळेस शेळ्यांचं व्यवस्थित संगोपन हो पोटामध्ये पिल्लांची चांगली वाढ हो वेट गेन हो पिल्लं म्हणजे शेळ्यांना दूध वगैरे चांगलं आलं पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित आपण सुक्या वैरणीचं नियोजन करणार आहोत मित्रांनो. मग ते नियोजन कसं करणार जेणेकरून चांगला आपला चारा वैरणी खराब वगैरे होणार नाही भिजणार नाहीत.
ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी किंवा आता ज्या शेळ्या ज्या आहेत ह्या शेळ्या खरंच पूर्ण बंदिस्त होतील का बुवा पावसाळ्यापर्यंत, हे सर्व जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जे खुराकाचं जे नियोजन आहे, खुराकाचं नियोजन मका आणि गहू दोन्ही भरडून घेऊन त्याच्यामध्ये मिनरल मिक्सर वगैरे ॲड करून एकदम पद्धतशीर खुराकाचं नियोजन आता यांना 1 महिन्यापर्यंत सध्या तर चालूच आहे. अजून एक सुद्धा म्हणजे 50 ते 60 किलोचा आता आपण खुराकाचं नियोजन केलेलं आहे. त्याचा सेपरेटली व्हिडिओ येणार आहे तुम्हाला, सेपरेटली तो व्हिडिओ शूट करणार आहे. अर्धा केलेला आहे, अर्धा करायचा आहे. अटॅच करून मी तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करतो. व्यवस्थित आता इथून पुढं 1 महिना जबरदस्त खुराक खाऊ घालायचा संपूर्ण, म्हणजे एप्रिल महिना आणि मे महिन्यामध्ये बोकड आणून सोडायचा. एकदम जबरदस्त शेळ्या लागवड होऊन जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, जर खुराकाची जर थोडी थोडी जर 12 जर महिने सवय असेल तर शेळ्या उलटत नाहीत मित्रांनो. कधी पण लक्षात असू दे, अशातला काहीच विषय नाही की शेळी लागली म्हणजे लगेच खुराक वगैरे बंद करून टाका, तशातला काही विषय नसतो. विषय सवयीचा असतो. बघू शकताय सध्या जनावर असं ॲक्टिव्ह असलं पाहिजे बघा. तर ठीक आहे, काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.